पौष्टिक असे लाडू। इथे मी घेतले आहे मनुके, थोडंसं डिंक, मेथी, बेसन पीठ, खोबरं, गव्हाचं पीठ, तीळ, बदाम, काजू, खारीक, मखाणे, हळीव आणि खसखस आणि थोडीशी जायफळ। इथे सर्वप्रथम मी मखाणे गरम करून घेत आहे। त्यानंतर मी थोडीशी खसखस गरम करत आहे। खसखस आणि हळीव थोडं गरम करून घ्यायचं। त्यानंतर त्याच कढईत थोडं खोबरं टाकायचं। खोबरं थोडं तांबूस रंगाचं होईपर्यंत गरम करायचं। मग काजू फ्राय करून घ्यायचे। त्यानंतर बदाम फ्राय करून घ्यायचे। फ्राय झाल्यावर थोडंसं तूप टाकायचं। गव्हाचं पीठ थोडंसं तांबूस रंग होईपर्यंत भाजायचं। भाजल्यानंतर मनुके तुपामध्ये गरम करून घ्यायचे। ते थोडेसे फ्राय झाले का काढून घ्यायचे। त्यानंतर त्याच तुपात डिंक तळून घ्यायचा। डिंक तळून झाल्यावर गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तूप अजून टाकायचं आणि थोडंसं तांबूस रंग येऊपर्यंत ते फ्राय करायचं। फ्राय झाल्यावर मी त्यात थोडंसं 2 चमचे बेसन पीठ ॲड केलं। बेसन पीठ पण चांगलं गुलाबी रंगावर भाजून घेतलेलं आहे। आता सर्व जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। त्यानंतर खोबरं बारीक करून घेतलं। खोबरं झाल्यावर बदाम, काजू हे सर्व पदार्थ बारीक करून घेतले। त्यानंतर थोडं डिंक बारीक करून घेतलं। मग थोडे तीळ बारीक करून घेतले। त्यानंतर थोडी वेलची, मेथी आणि मग लास्टला खारीक असं बारीक करून घेतलं आणि सर्व जिन्नस एकत्र करून घेतले। थोडे मनुके त्यात टाकले। आता कढईमध्ये तूप टाकायचं आहे। तूप चांगलं गरम झाल्यावर त्यामध्ये मी गूळ टाकला आहे। गूळ आणि तूप एकत्र करून मी उकळून घेत आहे। जास्त गूळ उकळायचा नाही, नाहीतर आपले लाडू कडक होते। बस इतकंच उकळल्यावर ते सगळं तूप आणि गूळ मिश्रणामध्ये टाकायचं आहे आणि सगळं मिश्रणाला एकजीव करायचं आहे। मिश्रण एकजीव झाल्यानंतर आपल्याला त्या मिश्रणाचे गरम गरम असे लाडू बांधायचे आहे। मिश्रण गरम असेल तेव्हाच हे लाडू बांधून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी लहानांना मोठ्यांना आवडणारे असे खारीक, खोबरं आणि ड्रायफ्रूट्सचे लाडू बनवलेले आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।